नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहराच्या विकासासाठी महायुती काम करत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांना गती मिळत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्रितपणे शहराच्या हितासाठी काम करणं आवश्यक आहे. महासभेपूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन अजेंड्यावरील प्रत्येक विषयावरती सविस्तर चर्चा केली जाते. प्रत्येक प्रभागातील विकास कामे, धोरणात्मक निर्णय, नागरिकांशी संबंधित विषयावरती सर्व पक्षाची मते जाणून घेतल्यानंतरच आपल्या अंतर्गत बैठकीतही या विषयांवरती चर्चा करून भूमिका निश्चित करतो. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीमध्ये मंजूर केलेल्या विषयांवरती महासभेत विरोधकांची भूमिका घेणं योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी मांडली आहे. या पत्रकार परिषदेत सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले उपस्थित होत्या. मित्रपक्ष म्हणून भाजपाने आपली भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत एक भूमिका आणि महासभेत दुसरी भूमिका घेणं हे जनतेसमोर चुकीचा संदेश देणारं आहे. उपमहापौरांनी आज घेतलेली भूमिका योग्य वाटत नाही. एखाद्या विषयावरती आक्षेप असेल तर तो महासभेत गोंधळ घालण्याऐवजी महापौर दालनात बसून सविस्तर चर्चेतून मार्ग काढणे अधिक योग्य ठरेल, असंही महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केलं आहे. करवाढीचा निर्णय नागरिकांवरती भार टाकण्यासाठी नसून शहराच्या विकासासाठी आवश्यक महसूल उपलब्ध करण्यासाठी घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सुमारे 1600 कोटी रुपयांचे वार्षिक महसूल उत्पन्न अपेक्षित असून त्यातून पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि नागरी सुविधांवरती खर्च केला जाणार आहे. गेल्या काही वर्षापासून असलेली महसूल तूट भरून काढण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राचे सचिव राम रेपाळे साहेब, सभागृह नेते जगदाळे साहेब, गटनेते पवन कदम, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, मला वाटतं आत्ता सविस्तर माहिती अर्थसंकल्पावर असू देत, इतर सगळ्या कामांवर असू देत, या सर्वांनी दिलेलीच आहे. मला वाटतं नगरसेवकांची महासभा होण्याआधी अजेंड्यावरती सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक घेतली जाते आणि ठाणे शहरामध्ये जी विकास कामं केली जाणार आहेत, प्रत्येकाच्या प्रभागातली जी कामं केली जाणार असतील ती विषयपत्रिकेवर जेव्हा आणली जातात आणि ती एकमताने निर्णय देण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये सर्व निश्चित केल्यानंतर, निर्णय घेतल्यानंतर मला वाटतं प्रत्येक गटनेता आपापल्या पक्षाच्या मीटिंग आपापल्या दालनात घेतात आणि तिथेही हे सर्व विषय मंजूर केले जातात. आणि त्यानंतर जर विरोधकांचा हा असा विषय असेल की आपण मंजूर एक करतोय आणि जर नंतर महासभेमध्ये तुम्ही वेगळं विषय तिथे मांडता, तर हे खूप चुकीचं आहे. मित्रपक्ष म्हणून भाजपने एक निश्चित केलं पाहिजे की दरवेळेला तुम्ही बोलता एक आणि करता एक, तर कुठेतरी स्वतःला तुम्ही आधी एक्सप्लेन करा, स्वतःला आधी निश्चित करा की कुठले विषय आपण सर्वपक्षीय मीटिंगमध्ये निश्चित करतो आणि महासभेमध्ये आपण त्या एका कुठल्या तरी विषयावर उठाव करतो. ज्या पद्धतीने मला वाटतं पहिलीच महासभा त्या लोकांनी अशाच पद्धतीने केली होती. दुसरी महासभा त्याच पद्धतीने केल्यानंतर सर्वप्रथम असं होतं की प्रत्येक गट मीटिंग प्रत्येक पक्षाची व्हायची. पण मी नंतर असं ठरवलं की आपण सर्वपक्षीय गट मीटिंग घेऊया. त्याच्यामध्ये सर्व अजेंड्यावर आलेले जे विषय ते मंजूर करून सर्वांसमोर एक बहुमताने करूया आणि नंतर महासभेमध्ये ते विषय प्रत्येक गटनेता आपापल्या नगरसेवकांना ते सांगेल. आणि हे असताना सुद्धा दरवेळेला जर अशाच प्रकारची भूमिका मित्रपक्ष भाजप जर करत असेल तर ते चुकीचं आहे. मला वाटतं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी जी भूमिका आज दर्शवली आहे अत्यंत चुकीची आहे. जर असं काही तुम्हाला वाटत असेल तर मला वाटतं महापौर दालनामध्ये पुन्हा एकदा की आमच्या नगरसेवकांना ह्या काही गोष्टी मान्य नाहीयेत, तर त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण महापौर दालनामध्ये केली पाहिजे. कारण मला वाटतं पॉझिटिव्हिटी ठाणे शहराचं भवितव्य आणि भविष्य पुढच्या येत्या काळात ज्या प्रकारची विकास कामं आपल्या ठाणे शहरामध्ये महाविकास
महायुतीने चालू आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्य नेते आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जर सगळी विकास कामं चालू आहेत, तर मला वाटतं आपण कुठेतरी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं योग्य आहे. वर ठेवून आपण 1600 कोटी मिळतील याची प्रोव्हिजन केलेली आहे. त्या करवाढी म्हणजे महसुली उत्पन्नाची 1600 कोटी कराच्या रूपाने मिळतील, त्यामध्ये हे सगळं अंतर्भूत आहे. वर ठेवून आपण 1600 कोटी मिळतील याची प्रोव्हिजन केलेली आहे. त्या करवाढी म्हणजे महसुली उत्पन्नाची 1600 कोटी कराच्या रूपाने मिळतील, त्यामध्ये हे सगळं अंतर्भूत आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. मुंबई महानगरपालिका आणि विधिमंडळाचे कामकाज लाईव्ह प्रक्षेपित केले जाते, मात्र आम्ही मागणी केलेली असतानाही प्रक्षेपण केलं जात नाही. यामागे सत्ताधारी आणि प्रशासनाला लपवालपवी करायची असते, हे सोमवारच्या महासभेमध्ये स्पष्ट झालंय. करवाढीचा विषय तापवून त्या आड सत्ताधाऱ्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून घेतलाय. अशी लपवालपवी करण्यासाठी थेट प्रक्षेपण केलं जात नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. क्लस्टरमध्ये 12चा FSI देऊन ठाण्याची विक्री करण्याचा घाट घालण्यात आला असल्याचा गौप्यस्फोटही प्रधानांनी केला आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट राबवण्यासाठी ठाण्यात एका SPV स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रधान बोलत होते. या पत्रकार परिषदेस गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्ष तथा नगरसेविका मनीषा भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम उपस्थित होते. आम्ही स्पष्ट, मी आधीच तुम्हाला सांगितलं की जिथे क्लस्टर आहे, क्लस्टरच्या विरोधात येणाऱ्या दिवसांमध्ये क्लस्टरच्या ऑफिसवर आम्ही आंदोलन करत आहोत. तसंच जर हे रेटून अशा पद्धतीने सूचना आमच्या आहेत त्या मंजूर न करता हे करवाढ करत असतील तर त्याच्या विरोधातही आंदोलन आयुक्तांच्या दरबारी आम्ही घेऊन जाऊ. महामेट्रो रेल्वेच्या माजीवाडा ठाणे येथील कार्यालयात ईडन वुड्स रहिवाशांचे शिष्टमंडळ, महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, कार्यकारी संचालक सुरेश पाखरे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी आणि खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये रिंग मेट्रो मार्गाबद्दल स्थानिक जागेमध्ये बदल संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. रहिवाशांचा प्रमुख मुद्दा रिंग मेट्रो मार्गबद्दल आणि स्थानक जागेत बदलाबाबत ईडन वुड्स रहिवाशांनी आग्रही आहेत. खासदार नरेश मस्के म्हणालेत की लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करणं ही आपली जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि शहराचा विकासही योग्य पद्धतीने होईल, अशा समन्वयातून या मेट्रोचं काम करण्यात यावं, असा स्पष्ट संदेश देखील त्यांनी यावेळी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. नागरिकांच्या सर्व सूचना अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, तसेच त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, असा शब्द यावेळी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ईडन वुड्स रहिवाशांना दिला आहे. सदर बैठकीत ईडन वुड्स कॉम्प्लेक्समधून प्रतिनिधी रजनी पितळे, विवेक सोनार, श्रीदेवी पिल्ले, राजेश अनंतकृष्णन, विलास तसखेडकर, सुधांशू चौसाळकर, दिनेश कांडपाल, श्रीराम नगरकर, रवी अय्यर, हिरानंदानी मेडोजमधून संतोष विश्वनाथन उपस्थित होते. रहिवाशांनी दिलेल्या मौल्यवान सूचना अनुभवी अभियंता श्रीराम नगरकर, रवी अय्यर, राजेश अनंतकृष्णन यांनी मौलिक सूचना केल्यात आणि तांत्रिक बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा प्रशासनाने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अंतर्गत नियोजित कामे अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आणि 100% यशस्वीरित्या पूर्ण करून मोठा टप्पा गाठला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांच्या प्रभावी व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या वेळोवेळी मिळालेल्या सहकार्यामुळे सक्रिय समन्वयामुळे हे उद्दिष्ट वेळेत साध्य झाले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी, मनपा आयुक्त, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, BLO साठी नियुक्त सहाय्यक, पर्यवेक्षक, सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी, सर्व प्रसारमाध्यम या सगळ्यांचे सहकार्य लाभले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना अचूक आणि सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले होतं. सर्व BLOंचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करून त्यांना क्षेत्रीय कामकाजासाठी सज्ज करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व मतदार यादी भागांचे EF डाउनलोड करण्याचं कामही पूर्णत्वास नेण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांनी संपूर्ण प्रक्रियेवरती बारीक लक्ष ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य दिशानिर्देश दिलेत. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी विविध पथकांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय राखत क्षेत्रीय अडचणी सोडवून कामाला गती दिली आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, BLO आणि जिल्हा निवडणूक शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सांघिक परिश्रमामुळेच हे 100% शक्य झाले असून या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठाणे जिल्हा प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ठाण्यात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार व वनमंत्री गणेश नाईक यांच्यात एकमेकांवरती आरोपांच्या फैरी सुरू असतानाच ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार घेण्यात आला आहे. दरम्यान गडकरी रंगायतांमध्ये झालेल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमास भाजपाचा एकही नेता उपस्थित नव्हता. वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील दांडी मारली होती. आता त्याच गडकरी रंगायतांमध्ये गणेश नाईक यांचा आज जनता दरबार भरवण्यात आला होता. तर कथित TDR घोटाळ्यावरून वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार राजकीय वाद पेटला आहे. महायुतीच्या सरकारमध्ये एकत्र असतानाही नवी मुंबई आणि ठाण्यातील विकास धोरणांवरून हे दोन्ही नेते आमने सामने आले आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणी बोलताना म्हटलं, हायकोर्टाने ऑर्डर दिली की तुम्ही TDR द्या. त्यावेळी आयुक्तांनी काही भूमिका मांडली नाही. त्यानंतर तोच विषय सुप्रीम कोर्टात गेला. तो भाग SGNP चा होता. त्यात पार्कचे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये TDR दिला जात नाही अशी माझी माहिती आहे. 2700 नाही तर 4000 कोटींचा TDR आहे. ज्या जागेचा वापरच होणार नाही अशा जागेसाठी ठाण्याच्या जनतेने का भार सहन करावा? ठाण्यातले लोक सुप्रीम कोर्टात जाणार. नवी मुंबईतील एक संस्था देखील जाणार आहे. जनता जागृत आहे. आपल्याला पाहिजे म्हणून काही करता येणार नाही. याचे करते करविते कोण आहेत हे मला माहीत नाही असं नाईकांनी म्हटलं आहे. यावेळी SGNP संचालिका अनिता पाटील यांना फोन करण्यात आला. वनविभाग अधिकारी यांनी माहिती देताना म्हटलंय की आम्ही पूर्ण प्रयत्न केले पण TMCने आधीच TDR प्रोसेस पूर्ण करून न्यायालयामध्ये सादर केली होती. त्यानंतर गणेश नाईक म्हणाले त्यामध्ये नक्कीच स्टे देण्यात उशीर झालाय पण बैल गेला आणि झोपा केला असा विषय झालेला आहे. डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणामध्ये वीज पाणी लागते. नॉईज पोल्युशन तिथे होते. डेटा सेंटर हवे PM यांनी सांगितले आहे. पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध आहे असंही ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाच्या गैरहजेरीवरती बोलताना गणेश नाईक यांनी म्हटलंय की कोणता कार्यक्रम झाला? माझे OSD माझे PA इथे बसलेले आहेत. त्यांना विचारा मला निमंत्रण होते का? मला निमंत्रण नव्हते पण मला त्याचे काही नाही वाटलं. मान देऊन जर कोणी बोलवलं तर आम्ही जातो. तरी मी काही राग मानत नाही. मी काही नाराज होत नाही अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जमिनीच्या मोबदल्यात एका खासगी कंपनीला 2800 कोटी रुपयाचा विकास हस्तांतरण हक्क देण्याची प्रक्रिया सुरू झाली. यावर विरोधी पक्षांनी नाईक यांच्या वन खात्यांवरती संशय व्यक्त केला होता. या आरोपांवरती उत्तर देताना गणेश नाईक यांनी वनविभागाच्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात असल्याचं म्हटलंय आणि या ठाणे TDR घोटाळा प्रकरणावर सखोल माहिती मागवली असल्याचं सांगितलं आहे. TDR आणि बिल्डरांना दिल्या जाणाऱ्या वाढीव FSI संदर्भात नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावरती निशाणा साधला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.